लाडक्या बाळा, साष्टांग दंडवत घालावा आणि चरणांवर मस्तक ठेवावे असा माझा समर्थांचा दरबार. तू गाभायात येऊन नतमस्तक होण्याआधीच तुझे दुःख माझ्या चरणांपर्यंत पोहोचले आहे. तुझे हे पाणावलेले डोळे बघून माझं हृदयही भरून आलंय. आज जगासाठी नाही तर तुझ्या या पाठीशी असणाऱ्या स्वामींसाठी हे बोलणं मनापासून ऐक, कारण आज मी स्वतः तुझ्याशी संवाद साधायला आलोय. मला माहिती आहे तू खूप थकलास. एक काळ असा होता जेव्हा एका भक्ताने आपलं सर्वस्व माझ्या चरणी अर्पण केलं होतं. त्याचं घर सुखासमाधानाने नांदत होतं, पण अचानक काळाने झडप घातली आणि एकामागून एक संकट आली. ज्या माणसांना त्याने रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मानलं त्यांनीच त्याच्या गरिबीची थट्टा केली. परिस्थिती इतकी खालावली की त्याच्या घरातल्या देव्हाऱ्यातला दिवा विझण्याची वेळ आली. तो भक्त माझ्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि ढसाळसा रडत ओरडला, स्वामी, तुम्ही तर समर्थ आहात ना, मग तुमच्या लेकरावर ही वेळ का? माझे अश्रू तुम्हाला का दिसत नाही? त्या रात्री तो निराश होऊन नदीकाठी बसला होता. त्याला वाटलं आता कोणीच नाही, आता सगळं संपलं. पण त्याच वेळी एका वृद्ध वारक्याच्या रूपाने मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्या खांद्यावर मायेने हात ठेवला आणि विचारलं, बाळा, तू सगळं हरवल्य म्हणतोस, मग माझ्यावरचा विश्वास कुठे हरवला? त्या एका वाक्याने त्याच्या अंगावर शहारा आला. त्याने मागे वळून बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे फक्त वाळूवर उमटलेली माझी पावलं होती. बाळा, तू सुद्धा आज त्याच वळणावर उभा आहेस ना? तुला वाटतं तुझे स्वामी शांत आहे? अरे, मी शांत नाही, मी तुझी ढाल बनून तुझ्यासमोर उभा आहे. तुझ्या नशिबात जे मोठं दुःख लिहिलं होतं त्याचा वेग मी माझ्या अंगावर घेऊन कमी केला. तू आज जिवंत आहेस आणि पुन्हा लढण्याची जिद्द ठेवतोस, हाच माझा सर्वात मोठा चमत्कार आहे. जे गेलं त्याचं दुःख करू नकोस, कारण जे मी तुला भविष्यात देणार आहे याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. फक्त संयम ठेव आणि माझं बोट सोडू नकोस. जगाने तुला नाकारलं तरी चालेल, पण या समर्थांच्या हृदयात तुला कायम स्थान असेल. आता तुझे हे अश्रू पुस आणि पुन्हा एकदा स्वाभिमानाने उभं राहा. तुझे कष्ट आणि तुझा प्रामाणिकपणा मी कधीच वाया जाऊ देणार नाही, हा शब्द आहे तुझ्या स्वामींचा. यश तुझी वाट पाहत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत तर माझं वचन आहे बाळा. जर तुला माझं प्रेम आणि अस्तित्व जाणवत असेल तर आत्ताच स्वामी माझी साथ कधीच सोडू नका असं लिहून मला मनापासून हाक मार. तुझी ही हाक माझ्या काळजापर्यंत नक्की पोहोचेल. हा संदेश अशा प्रत्येकापर्यंत पोहोचव जो आज एकटा पडलाय. बघ, तुझी प्रत्येक चिंता मी कशी मिटवतो ते. श्री स्वामी समर्थ.